जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. योहानाला झालेले प्रकटीकरण याचा 21वा अध्याय. नवे आकाश नवी पृथ्वी. नंतर मी नवे आकाश व नवी पृथ्वी ही पाहिली. पहिले आकाश व पहिली पृथ्वी निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नाही. तेव्हा मी पवित्र नगरी नवी येरुशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना पाहिली. ती नवऱ्यासाठी शृंगारलेल्या नवरीप्रमाणे सजवलेली होती आणि मी राजासनातून आलेली मोठी वाणी ऐकली. ती अशी, पहा, देवाचा मंडप मनुष्या जवळ आहे. त्यांच्याबरोबर देव आपली वस्ती करील. ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः त्यांच्या बरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकेल. यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्टही नाही, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. तेव्हा राजासनावर बसलेला म्हणाला, पहा, मी सर्व गोष्टी नवीन करीतो. तो म्हणाला, लिही, कारण ही वचने विश्वसनीय व सत्य आहेत. तो मला म्हणाला, झाले. मी अल्फा व ओमेगा, प्रारंभ म्हणजे प्रारंभ व शेवट आहे. मी ताणलेल्या जीवनाच्या झऱ्याचे पाणी फुकट देईन. जो कोणी विजय मिळवतो त्याला ह्या गोष्टी वारशाने मिळतील. मी त्याचा देव होईल आणि तो माझा पुत्र होईल. परंतु भेकड, विश्वास न ठेवणारे, अमंगळ, खून करणारे, जारकर्मी, चेटकी, मूर्तीपूजक व सर्व लबाड माणसे यांच्या वाट्यास अग्नीचे व गंधकाचे सरोवर येईल. हेच ते दुसरे मरण आहे. स्वर्गीय येरुशलेम. नंतर शेवटल्या 7 पिढांनी भरलेल्या 7 वाट्या ज्यांनी हाती घेतल्या होत्या, अशा 7 देवदूतांपैकी एक देवदूत येऊन माझ्याबरोबर बोलला. तो म्हणाला, ये नवरी, म्हणजे कोकऱ्याची स्त्री, मी तुला दाखवितो. तेव्हा मी आत्म्याने संचरित झालो असता त्याने मला मोठ्या उंच डोंगरावर नेले आणि पवित्र नगरी येरुशलेम देवापासून स्वर्गातून उतरताना दाखविली. तिच्या ठाई देवाचे तेज होते. तिची कांती अति मौल्यवान रत्नासारखी होती. ती स्फटिकाप्रमाणे लखलखणाऱ्या यास्पे खड्यासारखी होती. तिला मोठा उंच तट होता. त्याला 12 वेशी होत्या आणि वेशीजवळ 12 देवदूत होते. त्या वेशींवर नावे लिहिलेली होती. ती इस्रायलाच्या संतानाच्या 12 वंशाची होती. पूर्वेकडे 3 वेशी, उत्तरेकडे 3 वेशी, दक्षिणेकडे 3 वेशी व पश्चिमेकडे 3 वेशी होत्या. नगरीच्या तटाला 12 पाय होते. त्यावर कोकऱ्याच्या 12 प्रेषितांची 12 नावे होती. जो माझ्याबरोबर बोलत होता त्याच्या जवळ नगरीचे, तिच्या वेशीचे व तिच्या तटाचे मोजमाप घेण्यासाठी सोन्याचा बोरू होता. नगरी चौरस होती. तिची लांबी जितकी होती तितकीच तिची रुंदी होती. त्याने नगरीचे माप बोरूने घेतले. ते 600 कोस भरले. तिची लांबी, रुंदी व उंची समान होती. मग त्याने त्याच्या तटाचे माप घेतले. ते माणसाच्या हाताने 144 हात भरले. माणसाचा हात म्हणजे देवदूताचा हात. तिचा तट यास्पे रत्नाचा होता आणि नगरी शुद्ध काचेसारखी शुद्ध सोनेच होती. नगरीच्या तटाचे पाय वेगवेगळ्या मूल्यवान रत्नांनी शृंगारलेले होते. पहिला पाया यास्पे, दुसरा नीळ, तिसरा शिवधातू, चौथा पाचवा गोमेद, 6वा सारदी, 7वा लसना, 8वा वैडूर्य, 9वा पुष्कराज, 10वा सोनलसनी, 11वा याकित, 12वा पद्मराग,
अशा रत्नांचे ते होते. 12 विशी 12 मोत्यांच्या होत्या. एक एक वेस एक एक मोत्याची होती. नगरातील मार्ग पारदर्शक काचेसारखा शुद्ध सोनेच होता. त्यात मंदिर माझ्या पाहण्यात आले नाही, कारण सर्व समर्थ प्रभुदेव व कोकरा हेच तिचे मंदिर होते. नंतर सूर्यचंद्राच्या प्रकाशाची आवश्यकता नाही, कारण देवाच्या तेजाने ती प्रकाशित केली आहे आणि हाच कोकरा तिचा दीप. राष्ट्रे तिच्या प्रकाशाने चालतील आणि पृथ्वीवरील राजे आपले वैभव त्यात आणतात. तिच्या वेशी दिवसा बंद होणारच नाही, रात्र तर तेथे नाहीच. राष्ट्रांचे वैभव व प्रतिष्ठा तिच्यात आणतील. तिच्यात कोणत्याही निषिद्ध गोष्टी आणि अमंगळपणा व असत्य आचरणारा इसम यांचा प्रवेश होणारच नाही, तर कोकऱ्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेल्या लोकांचा मात्र होईल. वाचलेले वचन देवबाप आशीर्वादित करो. आमेन. प्रियांनो, या वचनाचा जास्तीत जास्त अभ्यास करा. जास्तीत जास्त वेळ प्रार्थनेत घालवा, कारण ह्या सर्व गोष्टी उलगडून देणारा जिवंत देव जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्तच आम्हाला ह्या गोष्टी उलगडून सांगणार आहे. कोणा मानवाने त्या गोष्टी मानवाद्वारे ह्या गोष्टीचं स्पष्टीकरण होऊ शकणार नाही. तर प्रियांनो, आपण जास्तीत जास्त प्रार्थनेत राहू आणि ह्या वचनाचा अभ्यास करू. आपण प्रार्थना करू. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू देव बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. हे देवा, हे माझ्या सर्व समर्थ स्वर्गात सिंहासनारूढ असलेल्या माझ्या जिवंत प्रभू येशू ख्रिस्ता, आज या सकाळच्या वेळीस मी तुझ्या चरणाजवळ येऊन प्रार्थना करत आहे. आमच्या जीवनातील सर्व व्याधी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. आमच्या जीवनातील सर्व घाणेरड्या गोष्टी, वाईट गोष्टी, तुला न आवडणाऱ्या गोष्टी, या सर्व तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. हे देवा, या सकाळच्या वेळी आम्ही तुला प्रार्थनेचा यज्ञ समर्पित करत असताना प्रभू, तू आम्हाला तू प्रार्थना शिकव, तू आम्हाला घडव, तुझ्या वचनामध्ये वाढव, तुझ्या संजीवनामध्ये वाढव, तुझ्या पवित्रतेत वाढव. आणि हे देवा, या सकाळच्या समय, या पाठच्या समय आम्ही तुला बापा म्हणून हाक मारत आहोत. प्रभू, तू आपल्या स्वर्गातून उतरून ह्या ठिकाणी तू उतरून ये आणि प्रिय प्रभू येशू, तू आमच्या प्रत्येकाची तू भेट घे. आम्हा प्रत्येकाला तुझ्या पवित्र ज्ञानाने, पवित्र सामर्थ्याने तू आम्हा प्रत्येकाला तू भरपित्या परमेश्वरा. प्रभू, या सकाळच्या समय तुझ्या अग्नीचा स्पर्श होऊ दे, तुझ्या सामर्थ्याचा स्पर्श होऊ दे. प्रिय प्रभू येशू, सर्व आजार, सर्व दुखणं, सर्व निराशा, सर्व वेगवेगळे प्रकारचे बंधन नासूर येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. कारण प्रभू, तू आमच्या जीवनामध्ये आलेला आहेस आणि तू राहतोस. प्रभू, तू सर्व गोष्टींवरती विजय मिळवणारा जिवंत परमेश्वर आहे. हे देवा, ह्या सकाळच्या समय आम्ही तुला अब्बा बापा म्हणून हाक मारत आहोत. आम्हा प्रत्येकाला तू स्पर्श कर, आमचं जीवन तू शुद्ध कर, पवित्र कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. ओ पित्या परमेश्वरा, सर्व आजार, सर्व रोगराई, सर्व सैतानी दुष्ट बंधन नासूर येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. प्रत्येकाला तू आरोग्य देत आहेस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. ओ माझ्या प्रभू देवा, प्रभू येशू ख्रिस्ता, माझ्या जिवंत देवा, तू आज आमची प्रार्थना ऐकत आहे. प्रभू, हे जे कोणी प्रार्थना ऐकतील त्या प्रत्येक व्यक्तीला जीवनामध्ये शांतीचा अनुभव तू दे. या वचनाद्वारे प्रिय प्रभू येशू, प्रत्येकाच्या जीवनामध्ये तू उलगडा उत्पन्न करून तू दे. ओ हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू
दे बापा. सर्व सैतानी बंधन येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. दुष्टात्म्यांनी लावलेल्या सर्व पीडा आजार येशूच्या नावामध्ये निघून जात आहे. प्रभू, सकाळची समय, सकाळची वेळ आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करीत आहोत. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. प्रिय प्रभूजी, तू आमची प्रार्थना ऐकत आहेस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रभू, तू आम्हा प्रत्येकाला तू स्पर्श केलास, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. हे देवा, आज होणाऱ्या सर्व उपास, प्रार्थना, भक्ती या सर्व तुझ्या पवित्र सामर्थ्यात तू आशीर्वादित कर. हो पिता परमेश्वरा, प्रभू, जे लोक भुकेलेले आहे आध्यात्मिक गोष्टींचे, प्रभू, त्यांची भूक तुझ्या वचनाद्वारे, तुझ्या दासांद्वारे तू भागवून तुझ्या नावाचं गौरव होऊ दे. प्रभू, जे ते कुठे आज भक्ती होतील, त्या प्रत्येक देवाच्या सेवकाचा, दासीचा तू ताबा तू घे. त्यांना तुझ्या वचनातून बोलण्यासाठी तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. तुझ्या पवित्रतेत चालण्यासाठी तू त्यांना सहाय्य कर. त्यांच्या जीवनाचा, त्यांच्या कुटुंबाचा, त्यांच्या मंडळीचा ताबा तू घे आणि तुझं गौरव होऊ दे. हे देवा, तुझं वचन सांगते की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आलेले आहे. हो हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा. पुन्हा एकदा प्रिय प्रभू येशू, आम्ही तुला नव्याने समर्पण करावं, यासाठी तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घेन, तुझं गौरव होऊ दे. सर्व आजार, सर्व विकार, सर्व दुःखनाईत गोष्टी तुझ्या पवित्र सामर्थ्याने आमच्या जीवनातून तू काढून टाक आणि तुझं गौरव होऊ दे. प्रिय प्रभू येशू, ही सकाळची वेळ तू शुद्ध आणि पवित्र तू केलीस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. इथून पुढची वेळ काळ सर्व काही तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित कर. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून ऐक. आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज असेल तर या क्रमांकावरती संपर्क साधा. 9730301668. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो, सर्व वाईट गोष्टीपासून आपल्याला प्रत्येकाला सांभाळो आणि देवबाप आपली उन्नती करो. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून जाईल. आमेन, आमेन, आमेन. देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो. आमेन.